ठाणे महापालिकेत सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेना भाजप या मित्रपक्षांमध्येच पुन्हा एकदा महासभेत जोरदार गदारोळ झालाय. 5 मिनिटात 232 विषय शिवसेनेनं प्रशासनाच्या साथीनं बहुमताच्या जोरावर मंजूर केल्याचा आरोप भाजपनं केला. या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगरसेवकांनी सभागृहाबाहेर येत शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसंच भाजपने जाणीवपूर्वक गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप यावेळी शिवसेनेच्या नगरसेवकांनी केलाय. त्यामुळे नेहमीप्रमाणे महासभेतील चर्चेवरून शिवसेना भाजपच्या नगरसेवकांची एकमेकांवर कुरघोडी सुरू असल्याचं दिसून आलं. ठाणे महापालिकेच्या सलग 3ऱ्या महासभेत शिवसेना भाजप नगरसेवकांमधील वादाची मालिका कायम राहिली. काल झालेल्या महासभेत शिवसेनेचे नगरसेवक राजेश मोरे यांच्याकडून एल निनोमुळे भविष्यात होणाऱ्या परिस्थितीबाबत लक्षवेधी सूचना दाखल करण्यात आली होती. या सूचनेवर प्रदीर्घ चर्चा झाली. त्यानंतर महापौर शर्मिला पिंपळकर यांनी सचिवांना विषयपत्रिकेवरील कामकाज सुरू करण्याचे निर्देश दिले. यावेळी विषयपत्रिकेआधी नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांवर चर्चा करावी अशी मागणी भाजपचे नगरसेवक संजय वाघोले, नम्रता कोळी, मृणाल पेंडसे यांच्यासह इतर नगरसेवकांनी केली. भाजपचे नगरसेवक विषयपत्रिकेवरील चर्चेसाठी ठाम राहिले, मात्र त्याला सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यानं उपमहापौर कृष्णा पाटील यांनी आपला आसन सोडून सभागृहात येऊन पहिल्याच विषयाला माझा आक्षेप आहे तो मंजूर करू नये अशी मागणी केली. मात्र शिवसेनेनं बहुमताच्या जोरावर एक विषय वगळता सर्व विषय मंजूर करून घेतले असा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी केलाय. या विरोधात भाजपच्या नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं. यावेळी सभागृहात शिवसेनेचे नगरसेवक मनोज शिंदे आणि राजेश मोरे यांनी अचानक राष्ट्रगीत म्हणण्यास सुरुवात केली असाही आरोप भाजपकडून करण्यात आला. त्यानंतर महासभेचं कामकाज गुंडाळण्यात आलं. सभागृहाचं कामकाज संपले नसतानाच अचानक राष्ट्रगीत सुरू केल्यामुळे राष्ट्रगीताचा अपमान झाल्याचा आरोप करत भाजपचे नगरसेवक संजय वाघोले यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात येईल असा इशारा दिला. तसंच सातत्यानं 5 मिनिटात 200 ते 300 विषय मंजूर केले जात असल्याच्या पद्धतीला भाजपचा विरोध आहे असंही भाजपचे गटनेते मुकेश मोकाशी यांनी नमूद केलं. या गोंधळानंतर भाजपच्या नगरसेवकांनी पाचपाकाडी येथील पालिका मुख्यालयापासून नौपाडा पोलीस ठाण्यापर्यंत चालत जात राष्ट्रगीताच्या अवमान प्रकरणी नौपाडा पोलिसांना निवेदन दिलं. या राष्ट्रगीतासह सभागृहाचा आणि पीठासीन अधिकाऱ्यांचा अवमान झाल्याचे या निवेदनातून गटनेते मुकेश मोकाशी यांनी अधोरेखित केलं. दरम्यान अशा प्रकारे सत्तेत असतानाही चुकीचं वागणं हे निंदनीय आहे. आम्ही भाजपला संख्या कमी असतानाही सत्तेत वाटा दिलाय, मात्र अशा प्रकारे चुकीचं वागून ते सर्वांना वेठीस धरत आहेत. त्यांची भूमिका कपटी वाटत आहे. अशी भूमिका घेण्यापेक्षा भाजपनं सत्तेतून बाहेर पडावं आणि विरोधी पक्षाची भूमिका पार पाडावी अशी भूमिका माजी महापौर आणि शिवसेनेच्या नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांनी या वादप्रश्नी मांडली आहे. मला असं वाटतं की महासभेच्या पूर्वी गटमिटिंग ही होते आणि प्रत्येक महिन्यामध्ये ह्या सगळ्या प्रोव्हिजन झाल्यानंतर महासभा ठेवली जाते. पण गेली 3 महिने सातत्याने आम्ही बघतोय की विरोधी पक्ष जेवढा आक्रमक नाहीये तेवढा बीजेपी युतीत राहून प्रत्येक वेळी गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतोय. मला त्यांची मानसिकता कळलेली नाही आणि आज मला बाहेर आल्यानंतर कळलं की त्यांनी शिवसेना मुर्दाबाद ह्या घोषणा केलेल्या आहेत. तर खरं तर युती धर्म फक्त आम्हीच पाळायचा आणि त्यांनी पाळायचा नाही असं जर ठरवलं असेल तर मला असं वाटतं त्यांनी आमच्या सत्तेतनं बाहेर पडणं योग्य असेल माझ्यासाठी तरी. कारण खुर्चीत बसून जर ते आमच्या विरोधात जर बोलत असतील तर हे चुकीचं आहे. कारण गट मीटिंगमध्ये ठरल्यानंतर अशी विरोधी भूमिका ते मांडत असतील तर हे साफ चुकीचं आहे असं मला वाटतं. राष्ट्रगीताचा देखील अपमान केला, काही राष्ट्रगीत सुरू केलं तुम्ही, याबद्दल आपले विचार एकदम नेते आणि राष्ट्रगीतामुळे सगळ्या विषयांना पडदा पडतो. मला असं वाटतं की सभागृहामध्ये सभागृहाचं पावित्र्य पाळण्याची फक्त शिवसेनेने ठेका घेतलेली नाही. त्याच्याबरोबर सभागृहात जेवढे नगरसेवक आहे सर्व पक्षीय आहे त्यांनी देखील तेवढी सभागृहाची सभ्यता पाळली पाहिजे. आपल्याला जर विषय पत्रिकेवरती जे विषय आहेत ते जर शांततेने सगळ्यांनी जर केले तर मला असं वाटतं सुरुवात जर तुम्ही केली नाही तर त्याला दुजोरा दुसरा कोणी देणार नाही. आपल्याकडून सुरुवात होते म्हणून प्रत्येक वेळी ह्या 3 महासभा आम्ही बघतोय की ह्या गोंधळातच गेलेल्या आहेत आणि ह्याच्या मागचं कारण फक्त बीजेपी राहिलेली आहे. हे का राहिलेली आहे मला आजपर्यंत कळलेलं नाही. कारण युतीत असताना देखील आपण विरोधी आहोत हे भास नेहमी ते आम्हाला जाणीव करून देतात आणि आज तर त्यांनी प्रामुख्याने शिवसेनेच्या विरोधात घोषणाबाजी केली. तर ह्याच्यावरनं दिसून आलंय की एकीकडे तुम्ही सत्तेत पण राहताय आणि आमच्या विरोधात देखील बोलतायत. तर ही चुकीची
पायंडा ते कुठेतरी पाळतायत आणि मला असं वाटतं की राष्ट्रगीताचा अपमान कोणीच केलेला नाहीये. विषयपत्रिका वाचून झाल्यानंतर प्रश्न उत्तराचा तास जसं त्यांनी गट मीटिंग मध्ये ठरवलं होतं त्याप्रमाणे गट मीटिंग मध्ये झालेल्या वाक्यावरतीच महापौरांनी जसं रुलिंग दिलं होतं त्यानुसार प्रश्न उत्तर हे शेवटी घेण्यात आली होती. पण ती प्रश्न उत्तर पण त्यांनी उत्तर त्यांच्या वाघबाईंचंच मला असं वाटतं एक प्रश्न होतं आणि त्याला देखील त्यांनी म्हणजे प्रश्नाला काहीच हे केलं नाही आणि त्या गप्प राहिल्या आणि पुढे प्रश्न उत्तर होऊन दिली नाही. मग शेवटी असंच बसण्यापेक्षा राष्ट्रगीताला सुरुवात झाली. कोणीच राष्ट्रगीताचा अपमान केला नाही. राष्ट्रगीत चालू झाल्यानंतर मला असं वाटतं त्यांनी देखील उठून राष्ट्रगीत बोलले. हे सगळं झाल्यानंतर जर ह्याचा अवमान झाला म्हणून ते जर बोलत असतील तर मला असं वाटतं हे चुकीचं आहे. याबाबत पक्षश्रेष्ठींकडे काय तक्रारी वगैरे काय करणार? मला असं वाटतं पक्षश्रेष्ठींकडे सांगायची गोष्ट नाही. ह्या सगळ्या गोष्टी पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचतात. पण मला असं वाटतं पक्षाची निष्ठा म्हणून आम्ही जर काम करतोय आणि युती धर्म जर आम्हाला पाळायला शिकवलाय तर त्यांच्या पण नेत्यांनी त्यांना त्या सगळ्या गोष्टींची सूचना दिली पाहिजे. नाहीतर सरळरित्या मला असं वाटतं विरोधी बाकावर बसणं त्यांच्यासाठी योग्य असेल. एकंदर आजची महासभा आणि महासभा व्हायच्या आधी गट सर्व पक्षीय गटनेते विरोधी पक्ष नेता आणि महापौर उपमहापौरच्या दालनात महासभा होण्याच्या आधी 2 दिवस मीटिंग झाली. त्या मीटिंग मध्ये लक्षवेधी आणि प्रश्न उत्तरे विषय घेतल्यानंतर घ्यायचे ठरलं होतं. ते न करता त्यांनी पूर्ण लक्षवेधी सुरुवात चालू केली. मग लक्षवेधी घेतल्यानंतर आमच्या सदस्यांना प्रश्न उत्तर जे होते त्यांनी प्रश्न उत्तर घ्या असं म्हटलं. त्यांनी सुरुवातीला ठरवलं लक्षवेधी आणि प्रश्न उत्तरे विषय पत्रिका झाल्यानंतर घ्यायचं. पण त्यांनी ते न घेता लक्षवेधी पहिली घेतली आणि विषय पत्रिका नंतर टाकले त्यांनी प्रश्न उत्तरे आणि विषय पत्रिका घ्या म्हणून. आमचा त्याला कुठलाही विरोध नाही. आमचा विरोध ह्या गोष्टीला आहे की विषय प्रश्न उत्तरेचं सुद्धा तुम्ही नंतर घेत असाल आणि लक्षवेधी पण नंतर घ्यायचं ठरलं असताना तुम्ही चुकीचं काय करताय ह्या गोष्टीला आमचा विरोध होता. त्या विरोध झाल्यानंतर तरी आम्ही लक्षवेधी चालू दिली. 4-5 तास लक्षवेधी चालली. ते लक्षवेधी चांगली होती. आमच्या सर्व सदस्यांनी त्याच्यावरती भाष्य केलं आणि त्यांच्याशी त्या लक्षवेधीची जी काही खरोखर लक्ष वेधलं आणि ते वेधण्याचं काम आमच्या सर्व सन्मानित सदस्यांनी केलं. त्यानंतर आमच्या सन्मानित सदस्यांचं म्हणणं होतं की जशी गेली 10 वर्ष 20 वर्ष महासभा चालते त्याप्रमाणे प्रश्न उत्तरे पण घ्यावे. पण त्यांनी ते प्रश्न उत्तर न घेता विषय पत्रिका चालू केली. विषय पत्रिका चालू करतेवेळी त्यांनी विषय 5 मिनिटांमध्ये सर्व विषय मंजूर केले. आमचं म्हणणं सभागृहाला किंवा सन्माननीय मित्रपक्ष शिवसेनेला होतं की विषय पत्रिकेवर संपूर्ण सदस्यांना त्यांचे विषय मांडायला चर्चा करायला वेळ द्यावा. हे 10 मिनिटांमध्ये जर 200-300 विषय मंजूर करत असतील असे गेले 3 महासभेमध्ये त्यांनी असेच केलेलं आहे. ह्याला आमचा विरोध आहे आणि विषय मंजूर करणं आणि राष्ट्रगीत घेऊन राष्ट्रगीताचा अपमान करणं त्यामध्ये हे चुकीचं काम त्यांनी केलेलं आहे. राष्ट्रगीताचा अपमानाचा वापर गैरकारभारासाठी करतात. त्यासाठी आम्ही सन्माननीय महापौर आणि आयुक्त साहेब यांना निवेदन देणार आहे. तसेच पोलीस स्टेशनलाही गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही जाणार आहोत.